केन उपनिषद, केन उपनिषदामध्ये असणारा दुसरा खंड, त्याच्यामध्ये असणारा प्रथम मंत्र. त्याचं या ठिकाणी आपल्याला काय चाललंय, या ठिकाणी भाष्य या ठिकाणी आपण आरंभ केलेला आहे. काय म्हणतो पहिला मंत्र? यदि मन्यसे सुवेदेति तब्रमे वापिनु नमदं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवेश्वतनु मीमांसमेव ते मन्ये विदितम. अशा प्रकारे असणारा मंत्र आणि त्या मंत्रांचा असणारं गुरुशिष्य परंपरेनं असणारं ज्ञान या ठिकाणी की तुझं म्हणत असशील मी ब्रह्म जाणतो, मी ब्रह्म जाणतो, असं जर तू म्हणायला गेलास तर काय, तर मात्र तू ब्रह्म जाणत नाहीस. मग काय, खराखर वास्तविक स्वरूपाने ज्या ब्रह्माला जाणतो तो काय होतो, तो मौन अवस्थेमध्ये जातो. त्याला काही कारण का ते गुरुर्नैव शिष्य हा, त्याच्यामध्ये कुठलाही असणारा द्वैत भाव. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजे काय, तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुंजैव स्वपाके च पंडिता समदर्शन. सर्वत्र एक समान ब्रह्म जे आहे, एक समान असणारा अनुस्यूत चैतन्य पाहणं. तेव्हा अन्य वस्तूच्या अभावात म्हणजे नंतर काय कुठल्याच प्रकारचा व्यवहार सांगितला नाही. ज्या 7 पीठिका आहे किंवा जी असणारी ज्ञानाच्या सप्तभूमिकेमध्ये 6वी असणारी भूमिका आणि 7वी असणारी भूमिका जी आहे, त्याच्यामध्ये काय 6व्या भूमिकेमध्ये काय सांगितलं त्यांनी की त्या ठिकाणी 6व्या भूमिकेमध्ये दुसऱ्याच्या द्वारे हा काही करत नाही त्या ठिकाणी. आता कारण देहामध्ये असणारी जी आसक्ती भाव जो होता, हा भाव परिपूर्ण त्याचा काय झालेला आहे, आता नाश पावलेला आहे. त्यामुळे हा आता त्या ठिकाणी स्वतः काही करत नाही, अन्य द्वारा दुसऱ्याच्या द्वारा एखादा शिष्य असेल, एखादा भक्त असेल, त्यांच्या द्वारा जर काही त्याला दिलं, भिक्षाटन वगैरे करून दिलं तरच तो आहाराचं सेवन करतो. स्वतःहून कुठल्याही प्रकारचा आता काय प्रयत्न तो करू शकत नाही, हे त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारची असणारी ती 6वी अवस्था. 7 अवस्थेला काय, तो त्या अवस्थेमध्येच ब्रह्मविद ब्रह्मैव भवती सांगितलं की तो जो ब्रह्मविद आहे तो काय होतं नंतर, तो ब्रह्मच होतो. ब्रह्मैव भवती, ब्रह्म एव, चकार एव याचा अर्थ संस्कृतमध्ये ब्रह्मच होतो. ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काय होतं का, ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही होत नाही, तो ब्रह्मच होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे ते ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर म्हणून मग त्या ठिकाणी सांगणारा आणि ऐकणारा जो द्वैत भाव आहे, हा द्वैत भावाचाच नाश झाल्यामुळे आता कोण कोणाला काय सांगणार अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून अन्य वस्तूच्या अभावात आता मी कोणाला सांगू की मला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे सांगण्यासाठी म्हणून पुढे जाऊन उपनिषदांमध्ये कथा येते. पहिला पाच त्याचा उपदेश केला, दुसऱ्याला उपदेश केला, तिसऱ्याला उपदेश त्याला केला, आणि एकदा चौथ्याचं मनन श्रवण मनन झाल्यानंतर परत उपदेश घेण्यासाठी आता गुरूंकडे येत नाही का, कारण तो ब्रह्मच भावाला प्राप्त होतो. आता द्वैत जे आहे, गुरुर्नैव शिष्य हा सांगितलं त्या ठिकाणी. गुरु पण नाही आणि शिष्य पण नाही त्या ठिकाणी. नंतर त्या भावाला गेल्यानंतर प्राथमिक भावामध्ये सगळे, परंतु एकदा त्या उच्च भावाला गेल्यानंतर असणारी ती 4थी 5वी 6वी 7वी भूमिका जी आहे, त्या भूमिकेला प्राप्त केल्यानंतर मग काही त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे गुरु आणि शिष्य यांचा असणारा संवाद या ठिकाणी आचार्यांनी भाष्याच्या अनुषंगाने सांगितला. आणि म्हणून कालच्या आपण पाठावला पाहत होतो काय, ब्रह्माचे निरूपण विज्ञानादी शब्दांनी जे केले आहे ते उपाधीद्वारा केले आहे. ब्रह्माचे जे काय वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे ते उपाधीच्या अनुषंगाने, वास्तव निसंग त्याचं कुठलं निरवयव अवयवाच्याच राहित्यात तिथं कुठलाही प्रकारचं एखाद्या वस्तूचं वर्णन करण्यासाठी काहीतरी तिथं अपेक्षित आहे. एक्स वाय झेड, जसं आपण गणितामध्ये ते सूत्र खाली सोडवता येताना तिथं आपण काय काय नसेल ते तिथं एक्स धरतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय असेल ते, म्हणजे काहीतरी अपेक्षित आहे. तेव्हा त्या सूत्राच्या अनुषंगाने ते आपण खाली तो फॉर्म्युल्यामध्ये संख्या भरत आपण इज इक्वल टू करत खाली तो आहे जो सिद्धांत जो आहे तो सोडत खाली येतो आपण त्या सूत्राच्या अनुषंगाने. त्या सूत्रामध्ये ते काय, कुणाची कोणती संख्या आहे, कुणाची एक्स म्हणजे काय, वाय म्हणजे किती, ते त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून
मग त्यांचं काय मल्टिप्लिकेशन होईल, बेरीज होईल, वजाबाकी होईल, काय करत करत ते खाली आणून सोडवतो. ते तसं या ठिकाणी निस्तच ब्रह्म म्हटल्या, निस्तच ब्रह्म काय ते निरुपाधिक, त्याला काही कुठल्या प्रकारची उपाधी, निरवयव उपाधी नाही, कुठल्या प्रकारचा अवयव नाही. मग अशी जी वस्तू आहे, वायूचं वर्णन करा असं आपल्याला जर कोणी म्हटलं, या आकाश हा हे सुंदर किती आकाश दिसतं, त्याचं वर्णन करा बरं. हा वायू या ठिकाणी वाहत आहे, या वायूचं वर्णन करा. आपण काय वर्णन करू? कारण का निरवयव, काही त्या ठिकाणी अवयवाच्या अभावात त्याचं वर्णन आम्ही कसं काय करणार, त्या वायूचं, त्या याचं. तसंच हे ब्रह्मतत्व जे आहे निरवय असल्यामुळे, म्हणून यत्र वाचो निवर्तन ते सांगितलं. ती वाचा काय करते, ती वाचा त्याचं वर्णन त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणून त्याचंच निरूपण करायचं झालं. कोणाचं? त्या ब्रह्मतत्वाचं निरूपण करायचं झालं. ब्रह्माचे निरूपण विज्ञानादी शब्दाने जे केले आहे ते उपाधीद्वारा केले. त्या उपाधीच्या अनुषंगाने काहीतरी धरून शाखा चंद्रज्ञायेनं सांगितलं जातं. एखाद्या लहान मुलाला जर चंद्र दाखवायचा असेल तर लगेच आपण आकाशाकडे बोट दाखवलं समजा, तर आकाशाकडे बोट टाकल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला चंद्र दिसणार आहे का नाही दिसणार, लगेच त्याला कन्फ्युजन होईल नक्की काय दाखवायचं. मग आपण काय करतो, ते समोर झाड बघ, त्या झाडाची असणारी ती फांदी बघ, त्या फांदीच्या आणखी त्याला टोकावर जा, तिथे पहा, तिथे काहीतरी तुला पांढऱ्या रंगाची वस्तू दिसते का चमचमणारी. हां, मग अशा प्रकारे ती चमचमणारी जी पांढऱ्या रंगाची वस्तू आहे तो चंद्रमा, त्याला म्हणतात शाखा चंद्रन्यायेनं. शाखा म्हणजे ती असणारी फांदी, फांदीच्या अनुषंगाने त्या चंद्राचं दर्शन घडवून आणणे, त्याला म्हणतात शास्त्रामध्ये हे जे न्याय आहे त्याला एक शाखा चंद्र न्याय. तसं या ठिकाणी निरवयव निर्गुण असणारं ते ब्रह्मतत्व ते जे आहे त्याला काय करणार, म्हणून सगुण आणि निर्गुण सांगितलं. त्याला सगुण स्वरूपामध्ये त्याचं वर्णन करण्यासाठी मग राम कसा ते सांगितलं. पण राम कोण? राम ब्रह्मच आहे. परंतु प्राथमिक अवस्थेमध्ये लगेच काय पहिली दुसरीला गेल्यानंतर लगेच जर म्हणलो SSCची परीक्षा द्या तर होणार आहे का? त्याला अजून मुळाक्षरच येत नाही. मग 10वीची परीक्षा देऊ शकतो का? देऊ शकणार नाही तो SSC. मग काय त्याला ती जे आहे पहिली दुसरी तिसरी 5वी शाळेत जाईल. मग काय असणार आहे, दुसरं असणारं विद्यालय, त्यानंतर 10वीपर्यंत असणारं हे, त्याच्यामध्ये तो जाईल. आणि मग 10वी झाल्यानंतर तो परीक्षा त्या ठिकाणी देईल. तसं त्याची असणारी काय बौद्धिक ग्रोथ ज्याप्रमाणे होईल तसं तो जात जाईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्राथमिक अवस्थेमध्ये लगेच निर्गुण निराकार ब्रह्माचं त्या ठिकाणी दर्शन देणं किंवा त्या ठिकाणी त्याला सांगणं त्याच्या बुद्धिपटलावर ते येणार नाही. म्हणून त्याकरता म्हणून ब्रह्माचे निरुपाधिक विज्ञानादी शब्दाने जे वर्णन केले ते उपाधीद्वारा केलेले आहे. काहीतरी त्या ठिकाणी उपाधी ते ब्रह्म अशा प्रकारे आहे म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु निरुपाधिक स्वरूपाने शब्दाने निरूपण करता, परंतु निरुपाधिक जे आहे ते निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन जे आहे म्हणून त्या ठिकाणी नेती सांगितलं. त्याचं काय या ठिकाणी वर्णन शब्द स्वरूपाचे शब्दाने निरूपण करता येत नाही. आणि म्हणून अंतःकरण देहेंद्रिय उपाधीद्वारा विज्ञानादी शब्दाने ब्रह्माचा निर्देश केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते ब्रह्म कसं, त्याचं या ठिकाणी अंतःकरण देहादी उपाधीद्वारा विज्ञानादी शब्दाने त्या ठिकाणी असणारा आनंदमय, त्यामध्ये विज्ञानमय जो कोश आहे, आनंदमय कोश आहे, त्या अनुषंगाने त्या ब्रह्माचा या ठिकाणी निर्देश केला. अंतःकरणादी उपाधीच्या ठिकाणी म्हणजे कसं निर्देश केला तर अंतःकरणादी उपाधीच्या ठिकाणी जे चैतन्य अभिव्यक्त होते, या ठिकाणी अंतःकरणामध्ये जे चैतन्य आहे सुसंवेद्य स्वरूप, हे चैतन्य आपण सर्वजण जाणतो की या ठिकाणी काहीतरी आहे, म्हणून मी बोलतोय, म्हणून मी ऐकतोय, अशा प्रकारचं असणारं ते चैतन्य अभिव्यक्त होतं. त्या उपाधीद्वारा अभिव्यक्त होणारे जे चैतन्य ते ब्रह्म. आणि अशा प्रकारे हे जे चैतन्य आहे की ज्याच्यामुळे मी ऐकतो, म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो वाचम सौ प्राणस्य प्राणा, म्हणून ते सांगण्याचा त्या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न केला. या सगळ्यांना ऊर्जा देणारं जे त्या ठिकाणी तत्व आहे ते तत्व म्हणजेच ब्रह्म. फक्त आता तू काय केलंय, फक्त आता अज्ञान अवस्थेमध्ये नामरूपाची असणारी त्याच्यावर काय केलंय, तो असणारा नामरूपाचा पडदा त्याच्यावर लावल्यामुळे
त्या नामरूपाच्या अनुषंगाने यद्यपि सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा ते ब्रह्मतत्व अंतःकरण उपाधीच्या अनुषंगाने जीवभावाला प्राप्त झालं आणि या ठिकाणी सुख आणि दुःख अनुभवायला त्यांनी सुरुवात केली. पुढे जाऊन काय म्हणतात म्हणून सुख अथवा दुःख जे आहे ते आपण कशाच्या अनुषंगाने अनुभवतो तर असणारं उपाधी स्थूल आणि सूक्ष्म शरीरादीची असणारी जी उपाधी आहे या उपाधीच्या अनुषंगाने ते सुख दुःख आपण अनुभवत असतो. म्हणून अशा प्रकारे उपाधी हा उपदिताशी उपाधी जो आहे हा उपाधी ही जी शरीराची असणारी कार्यकरण संघात ज्याला म्हणतो आपण इंद्रिय आणि कार्य अलग अलग असणारे पूर्वजन्म संचित प्रारब्ध आगामी जे काय असणारं कर्म आणि हे ठिकाणी असणारी कर्ण या दोन्हीचा असणारा संघात म्हणजे शरीर म्हणजेच ही उपाधी. मग ही उपाधी काय हे असणारी आपल्याला मिळालेली ही उपाधी हा उपदिताशी संबंध होतो. परंतु उपाधीचा उपदिताशी म्हणजे त्याच्या असणारे कार्यकरण संगताशी त्याचा संबंध होतो. परंतु ब्रह्म कसं आहे ब्रह्म हे असंग आहे. ब्रह्माचा कोणाशीही संग होत नाही. ते असंग आहे. ते कोणाशी संग करायला जात नाही तर ते उपाधीशी कदापि संबंध होणार नाही. मग या उपाधी जो आहे या उपाधीशी ब्रह्माचा कदापि संबंध होतो का? उपाधी बरोबर सुद्धा त्या ब्रह्माचा कदापि संग नसतो. हे अतिशय स्पष्ट सांगितलं. कारण तर ते उपाधीशी कदापि संबंध होणार नाही. मग देहेंद्रियादिकांना उपाधित्व कसे संभवते अशी शंका करून मग हे देहेंद्रिय जे आहेत या देहेंद्रियांना हे उपाधित्व आपण जे प्राप्त केलं या ठिकाणी आता जे आपण ऐकतोय मी बोलतोय तुम्ही ऐकताय हे सगळं जे काय व्यवहार होत आहे ते उपाधीच्याच द्वारे होतं. मग उपाधित्व कसं काय संभवतं देहेंद्रियांना? त्याचं उत्तर आता देतात. कशी अशी शंका करू नये त्याचं उत्तर या ठिकाणी देतात. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते म्हणून जल हा उपाधी होतो. सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडतं आहे? खाली पाण्यामध्ये. मग पाण्यामध्ये पडलं म्हणजे जल म्हणजे पाणी हे काय झालं? जल हा उपाधी होतो आणि ते पाणी हलू लागले म्हणजे जलगत प्रतिबिंब हल्ल्यासारखे भासते. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये एखादा पडल्यानंतर हवेचा थोडासा झुळूक आली की ते पाणी थोडंसं हललं किंवा कोणी दगड टाकला काय टाकलं की ते पाणी ज्यावेळेस हलतं त्यावेळेस आपल्याला काय वाटतं ते सूर्याचं असणारं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं ते सुद्धा आपल्याला काय होतं हल्ल्यासारखे भासते. परंतु त्या ठिकाणी पाण्यामधलं जरी प्रतिबिंब हलत असलं तरी सुद्धा आकाशस्थ बिंबस्वरूप जो सूर्य तो अचलच असतो. पाण्यामधलं जरी प्रतिबिंब आपल्याला हलताना दिसलं त्या ठिकाणी तरी मग पाण्यातलं प्रतिबिंब हललं म्हणून सूर्य हल्ला असं होऊ शकतं का? सूर्य आहे तिथंच आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु उपाधी मध्ये जे प्रतिबिंबित झालेलं सूर्याचं प्रतिबिंब उपाधी चलयमान झाल्यानंतर ते पाणी हल्ल्यानंतर ते प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं. परंतु त्याने मूळ स्वरूप असणारा जो सूर्य तसा अचल भावाने स्थिर राहतो. सूर्य तो अचलच असतो. उपाधे प्रतिबिंब पक्षपातित्वात या दृष्टीने जल हा उपाधी समजला जातो. त्याप्रमाणे जल ही त्या ठिकाणी असणारी उपाधी आणि वास्तविक आकाशातील सूर्य व पाणी यांचा साक्षात संयोगादी संबंध संभवत नाही. वास्तविक जर पाहिलं आपण तर वास्तविक पाहता आकाशामध्ये सूर्य आणि पृथ्वीवर जल यांचा परस्पर काहीतरी संबंध आहे का? काही सुद्धा यांचा परस्पर संबंध नाही. तसंच ज्याप्रमाणे वास्तविक आकाशातील सूर्य व पाणी यांचा साक्षात प्रत्यक्षात काय संबंध आहे का? सूर्य हजारो किलोमीटर तिकडे दूर आणि इथं असणारं हे एखाद्या डबक्यामध्ये असणारे ते पाणी या दोघांचं तसं जर पाहिलं तर काही परस्पर काही संबंध नाही. बरोबर. तर त्याचप्रमाणे वास्तविक आकाशातील सूर्य व पाणी यांचा साक्षात संयोगादी संबंध संभवत नाही. तथापि उपाधिगत जे मिथ्याधर्म ते सूर्याच्या ठिकाणी आरोपित होता. जे वास्तविक संबंध नाही सूर्याचा आणि त्या जलाचा पाण्याचा. परंतु तरी सुद्धा आपण काय म्हणतो त्या ठिकाणी तरी सुद्धा संबंध असताना सुद्धा उपाधिगत जे मिथ्याधर्म त्या ठिकाणी पडलेलं ते प्रतिबिंब उपाधिगत जे मिथ्याधर्म ते सूर्याच्या ठिकाणी आरोपित होता.
आता उपाधिकृतमध्ये पाणी हल्ल्यामुळे तो सूर्य हल्ला, त्या ठिकाणी ते प्रतिबिंब हल्लं, परंतु प्रतिबिंब स्थिरच आहे. बिंबस्थानी असणारा सूर्यामध्ये काय फरक पडलाय का? काही नाही. परंतु मिथ्यामध्येच मिथ्या ज्ञानाने त्या उपाधी थोडंसं म्हणजे जल हल्ल्यानंतर जो आपल्याला तिथं असणारं त्याचं प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं, परंतु प्रतिबिंब हल्लं तरी साक्षात असणाऱ्या सूर्यामध्ये काहीच असा फरक पडत नाही. मग हे काय? हे मिथ्या मात्र. म्हणून ते मिथ्या धर्म ते सूर्याच्या ठिकाणी आरोपित होतात आणि आपण म्हणतो सूर्य हल्ल्यासारखं किंवा त्याचं असणारं प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं. वास्तविक हलतंय का? वास्तविक हलतच नाहीये. तो आहे त्या ठिकाणी स्थिरच आहे. ते सांगण्याचा प्रयत्न केला. मिथ्या धर्म ते सूर्याच्या ठिकाणी आरोपित होतात, त्याचप्रमाणे तसंच अगदी या ठिकाणी सुद्धा का? तर त्याचप्रमाणे उपाधिरूप जे देहादी, त्यांच्या उपाधिरूप हे जे देहादी आहे, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, त्याच्याद्वारे काय काय होतं? संकोच, वृद्धी, छेद, दाहादिकांचा उपाहित आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या आरोप होतो. अगदी तसंच या ठिकाणी सुद्धा काय? चित प्रतिबिंब आहे. या ठिकाणी अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सांगितलं. अहम त्याला अत्यंत जवळचा. अहम म्हणजे जेव्हा ते प्रतिबिंब या अंतःकरणामध्ये पडलं, जसं सूर्याचं असणारं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर जसं पाणी हल्ल्यानंतर प्रतिबिंब हलतं, तसं त्याचप्रमाणे वास्तविक सूर्याशी त्याचा काही संबंध नाही. तसंच या ठिकाणी देहादी असणारी उपाधी, त्याच्यामध्ये असणारं ते अंतःकरण, अंतःकरणामध्ये असणारे मन, बुद्धी, चित्त आणि अहमभावना, ही अहमभावना करणं, त्या चित्तचा असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी ग्रहण करते. मग ती कशी ग्रहण करते? ते अनिर्वाच्य अनादि असं त्याला ठिकाणी शास्त्राने उत्तर दिलेलं आहे. कसं काय ग्रहण करतं? वास्तविक असणारं निरवय असताना सुद्धा मग ते कसं काय ग्रहण करतं? त्यासाठी मग शास्त्र म्हणतं अनादि कालापासून. त्याचं वर्णन अनिर्वाच्य कसं काय माहिती नाही. त्यालाच आपण म्हणतो मूल अविद्या. हीच मूल अविद्या आमच्या प्रत्येकामध्ये असणार, आणि त्या मूल अविद्येमुळेच हा शिव जीवभावाला प्राप्त या ठिकाणी होतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय? तथापि उपाधिगत जे मिथ्याधर्म ते सूर्याच्या ठिकाणी आरोपित होतात, त्याचप्रमाणे उपाधिरूप जे देहादी, त्यांचे संकोच, वृद्धी, छेद, दाहादिकांचे उपहित आत्म्या त्या ठिकाणी मिथ्या आरोप होतो. या दृष्टीने म्हणजे अध्यासिक संबंधाने देहादिकांच्या ठिकाणी उपाधी व्यवहार होतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी देहादिकाच्या ठिकाणी कोणाचं? त्या चित्तचं असणारं प्रतिबिंब या ठिकाणी पडून त्या ठिकाणी संकोच हा संपूर्ण व्यवहार मिथ्या आरोपित व्यवहार होतो. आणि म्हणून उपहित आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या आरोप होतो. या दृष्टीने म्हणजे आध्यात्मिक संबंधाने देहादिकांच्या ठिकाणी उपाधी व्यवहार होतो. ब्रह्माचे निरूपण उपाधीशिवाय निरुपाधिक स्वस्वरूपाने जर करता येत नाही, तर त्या ब्रह्माचा अनुभव कसा येतो? जर अशा प्रकारे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं निरूपण उपाधीशिवाय म्हणजे हे जे आहे या उपाधीच्या शिवाय निरुपाधिक स्वस्वरूपाने जर करता येत नाही, तर त्या ब्रह्माचा अनुभव कसा काय होतो? समजा अशा प्रकारे निरुपाधिक स्वरूपाने, उपाधी स्वरूपानेच त्याचं वर्णन करता येतं, निरुपाधिक स्वरूपाने त्याचं वर्णन करता येत नाही असं जर तुम्ही म्हणाल, तर निरुपाधिक स्वस्वरूपाने जर करता येत नाही, तर त्या ब्रह्माचा अनुभव कसा काय होतो? त्यावर गुरुमंतात सांगतो त्या ब्रह्माचा अनुभव कसा होतो. तर त्या ब्रह्माचा अनुभव कसा येतो? अविषयतया जे चित्स्फुरण तोच ब्रह्म अनुभव समजावा. अविषय काही नसताना केवळ कुठल्या विषयाच्या विना जे केवळ जे चित्स्फुरण होतं या ठिकाणी असणार चैतन्याचं, विषयाच्या विना केवळ उत्तम सहजावस्था म्हणून सांगितलं. मध्यमा ध्यान धारणा सहज अवस्थेमध्ये केवळ एक आत्मत्व त्याचं असणारं स्फुरण ज्यावेळेस होत असतं तेच सांगितलं. उपाधीशिवाय निरुपाधिक स्वस्वरूपाचे जर करता येत नाही, तर त्या ब्रह्माचा अनुभव कसा येतो? अविषयतया कुठलाही विषय नसताना. अत्यंत निद्रा अवस्थेमध्ये आपण गेल्यानंतर कुठलाही विषय नसतो तरी सुद्धा मी तिथं होतो. बरोबर? म्हणजे मी
कुठल्याही विषयाविनय. मग आपण सकाळी उठल्यानंतर काय म्हणतो, मला शांत झोप लागली. पण शांत झोपण्या लागणारा पाहणारा कोण येतो तिथे, याचा आपण कधी विचार करतो? कोणाला शांत झोप लागली म्हणजे नक्की ती शांत झोप कुणी अनुभवली त्या ठिकाणी, याचा आपण कधी विचार करतो का? तो विचार करणं. मग तेच या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे स्वस्वरूपाचे जर करता येत नाही तर ब्रह्माचा अनुभव कसा येतो, तर अविषयतया, जे चित्त स्फुरण आहे फक्त त्या ठिकाणी, विषयाविना असणारं चित्त जे केवळ स्फुरण आहे तोच ब्रह्म अनुभव समजावा. गुरु शिष्यात सांगतात, अध्यात्म उपाधी परिच्छिन्न असे जे ब्रह्मस्वरूप तेच तू अल्प समजता येते. या ठिकाणी असणारं ते बिंबस्थानी असणारं सच्चिदानंद स्वरूप असणारं ते ब्रह्म, ते काय, या ठिकाणी अध्यात्म उपाधी परिच्छिन्न या ठिकाणी आल्यानंतर, म्हणजेच ते असणारं सच्चिदानंद स्वरूप असताना या उपाधीने ज्यावेळेस ते परिच्छिन्न होतं, जसं आकाश सर्वत्र एक आहे, परंतु ज्यावेळेस ते सर्वत्र एक असणारं सर्वव्यापी आकाश, परंतु ते त्या घटाच्या अनुषंगाने परिच्छिन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आता छोटा घट मोठा घट, त्याच्या असणाऱ्या आकाराने ते परिच्छिन्न झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, घटाकाश. वास्तविक काय आहे, वास्तविक आकाशच आहे, परंतु घटनामाच्या उपाधीने ज्यावेळेस ते परिच्छिन्न होतंय त्यावेळेस आम्ही त्याला घटाकाश म्हणतो. आहे काय, आकाशच, परंतु घटादी नावातच आहे चैतन्यच, शिवतत्वच आहे, परंतु ते चैतन्य अध्यात्म उपाधी परिच्छिन्न असे जे ब्रह्मस्वरूप तेच तू अल्प समजतो असे नाही. तेच अलग लक्षात, तेच या ठिकाणी देहादी उपाधीच्या अनुषंगाने त्याला आम्ही काय, जीवभावाला ते प्राप्त झाला असं समजतो. वास्तविक काय, सच्चिदानंद स्वरूपच आहे, आकाशच आहे. घटादी उपाधीच्या अनुषंगाने जसं ते घटाकाश झालं तसं ब्रह्मच आहे, आत्माच आहे, परमात्माच आहे. परंतु या देहादी उपाधीच्या अनुषंगाने ज्यावेळेस ते परिच्छिन्न झालं त्यावेळेस त्याला आम्ही जीव ही संज्ञा त्याला प्राप्त करून दिली. तेच सांगितलं, अविषय सांगतात, अज्ञात्म उपाधी परिच्छिन्न असे जे ब्रह्मस्वरूप तेच तू अल्प समजतो असे नाही, तर देवांचे ठिकाणी असणारे अधिदैविक उपाधी परिच्छिन्न जे स्वरूप ते सुद्धा तू अल्प समजतो. नुसतं केवळ शरीर नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, शरीराच्या अनुषंगाने तू पण देवताच्या अनुषंगाने म्हणून सांगते, ते ज्याचे तू यत् त्वम उपासते सांगितलं, ज्याची तू उपासना करतो ते सुद्धा ब्रह्म नाही. कारण ते काय झालं, ते सुद्धा त्या ठिकाणी आदिदैवित उपाधी परिच्छिन्न आहे. त्या ठिकाणी त्या देवतेंची आपण जे काय पूजा अर्चन करतो त्या उपाधीने परिच्छिन्न असल्यामुळे ते सुद्धा काय, ते ब्रह्म होऊ शकत नाही म्हणून सांगितलं मागच्या पाठामध्ये. यत्त्वम उपासते, ज्याची तू उपासना करतो ते ब्रह्म होऊ शकत नाही. कारण तिथं पण काय, उपाधी परिच्छिन्नता आली. जसं या ठिकाणी शरीराला उपाधी परिच्छिन्नता आली, त्या ठिकाणी सुद्धा त्या असणारा शरीराच्या उपाधीच्या अनुषंगाने ते परिच्छिन्न झाल्यामुळे ते ब्रह्म होऊ शकत नाही. तेच सांगितलं. आणि अशा प्रकारे तर देवाचे ठिकाणी असलेले आधी दैवत उपाधी परिच्छिन्न जे स्वरूप ते सुद्धा तू अल्प, ते सुद्धा म्हणजे दोन्ही जसं शरीरामध्ये जीवभावाने आपण अल्प समजतो त्याप्रमाणे ते सुद्धा ह्या देवताची मी उपासना करतो ते सुद्धा अल्पच समजतो असतो. कारण काय झालं, ती देवता म्हटल्यानंतर त्या शरीराच्या अनुषंगाने ती त्या ठिकाणी परिच्छिन्न झाल्यामुळे ते सुद्धा काय, तू अल्पच समजतोस. म्हणून मी असे तुला सांगतो, तुला यद्यपि ब्रह्म बरोबर, आणि म्हणून गुरु म्हणतात की अशा प्रकारे तू जे काय समजत आहेस ते ब्रह्मतत्व तुला यथार्थ अजून समजलेलं नाही. यासाठी तुला अजूनही विषय विचार केला पाहिजे. आणि म्हणून तू जे काय आत्ता समजत आहेस की मी हे ब्रह्म समजतो ते ब्रह्म समजतोय, सगळं जे ब्रह्म समजत आहेस तदेव ब्रह्मत्वम विद्धी न इदम यद इदम उपासते सांगितलं. तेच ब्रह्म या सगळ्यांना यत् प्राणेन प्राणती येन प्राण प्रणीयते, प्राण उच्छ्वास करण्यासाठी या अपेक्षित शक्ती आहे तीच ब्रह्म. तदेव ब्रह्मत्वम विद्धी,
नेदम यदे त्वम उपासते, की ते ब्रह्म नाही की ज्याची तू या ठिकाणी उपासना करतो ते ब्रह्म म्हणून सांगितलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अजून गुरु म्हणतात शिष्याला की तुला ते जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाचं अजून यथार्थ स्वरूप कळालेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे याप्रमाणे गुरूंनी सांगितल्यानंतर ब्रह्माचे खरे स्वरूप समजावे यासाठी शिष्य काय एकांतात आता गेला की ठीक आहे, गुरूंनी जे काय मला सांगितलं त्या अनुषंगाने आता मला काय केलं पाहिजे, एकांतामध्ये जाऊन बसलं पाहिजे. पुन्हा त्याचं आता मला चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. त्या अनुषंगाने म्हणून शिष्य एकांतात बसला व एकाग्रचित्त करून गुरूंनी ज्या वाक्याचा उपदेश केला आहे त्याचा नीट विचार त्यांनी केला. म्हणजे अशा प्रकारे एकांतामध्ये जाऊन पुन्हा गुरूंनी जे काही वाक्य सांगितलेलं आहे त्याचा त्यांनी काय केला, नीट विचार केला व तर्काने म्हणजे श्रुती अनुकूल मनाने व स्वअनुभवाने ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करून तो आचार्यांच्या जवळ आला. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्यांनी जे काय गुरूंनी सांगितलं ते पुन्हा जो उपदेश गुरूंनी केला तो संपूर्ण उपदेशाचं त्याने काय केलं, पुन्हा तो एकांतवासामध्ये जाऊन त्याने काय श्रुती अनुकूल मनाने, श्रुती काय काय म्हणते यासाठी त्या श्रुती अनुकूल मनाने आणि स्वअनुभवाने की खरंच असं आहे का. श्रवण आणि मनन, श्रवण म्हणजे श्रुती अनुकूल विचार, काही श्रवण करून चालणार नाही. मग ते काय पाहिजे, श्रुती अनुकूल जे विचार आहे त्या श्रुती अनुकूल विचारांनी आणि काय केलं त्यांनी, मनन केलं की हो हे असं सांगितलं सच्चिदानंद स्वरूप असणारा जे तत्व आहे तेच ब्रह्म आहे, हे बाकी आपण जे जाणत आहोत हे ब्रह्म नाही. अशा प्रकारे जे काय सांगितलं ते स्वअनुभवामध्ये त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते ज्ञानम विज्ञान सहितम सांगितलं. विज्ञान म्हणजे स्वअनुभवामध्ये येणं म्हणजे विज्ञान. म्हणून अशा प्रकारे स्वअनुभवाने ब्रह्मस्वरूपाचा निश्चय त्यांनी करून आचार्यांजवळ आला आणि आता मला ब्रह्म समजले आहे असे म्हणून तो बोलला. आणि म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जे आहे आचार्यांनी सांगितल्यानंतर ते सगळं ऐकलं त्यांनी. त्याचं काय केलं, नुसतं ऐकलं नाही, मग त्यानंतर त्या अनुकूल मताने श्रुती अनुकूल मताने त्याचं चिंतन केलं, मनन केलं. आणि नंतर ज्यावेळेस त्याला अनुभव त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केला त्यावेळेस आता काय, आता पुन्हा तो आचार्यांकडे आला आणि आचार्यांना येऊन मग त्यामुळे आचार्यांना आता त्यांनी उत्तर दिलं. जे उत्तर दिलं ते असणारा या ठिकाणी दुसऱ्या खंडातला दुसऱ्या मंत्राच्या द्वारे शिष्याने आचार्यांना सांगितलं, आचार्यांना त्यांच्या असणाऱ्या प्रश्न